आपण चाललो आहे नमस्कार गावावरून कशा सगळ्या एकदम मजेत ना. तर आलो आपण एक नवीन ब्लॉग घेऊन. जसं तुम्हाला मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का आपण कुठेतरी जाणार आहे. तर आपण चाललो आहे मालवण ट्रिपला. ते पण म्हणजे 3 फॅमिली म्हणजे सावंत ताईची फॅमिली आणि प्रियंका म्हणजे गाला सावंत आणि दास. आपण चाललो आहे चला मग फटाफट तयारी करून घेऊया. वाजले आता आहे 5:45. तसं सगळ्या 4:30 वाजता उठले होते पण सगळ्यांची तयारी चालू आहे. मीटअप पॉईंट आहे आरे कॉलनी आणि आपल्याला पेट्रोल आणि डिझेल दोन कार काढतो आपण. एक जिजूची आहे आणि एक माझी साडूबाची. तर माझी कार आपण काढत नाही कारण की आपण आहे फक्त 10 जण. त्यासाठी 3 गाडी कशाला काढायची. मग 2च गाडी काढली. माझी गाडी काढली नाही. ठीक आहे चला मग फटाफट तयारी करू. पॅकिंग सगळी झालेली आहे सगळ्यांची. सगळे आता उठले आहे. लाराने गेले आंघोळीला. निलिशा आहे आतमध्ये पोरांचं सगळं हे करते खाण्यापिण्याची सोय. आणि मम्मीने सकाळी सगळं उठून आंबोळ्या बनवले. आंबोळी चटणी नाश्त्यासाठी निघताना. चला मग पुढचं दाखवतो तुम्हाला पुरा मालवण ट्रिप. आणि ही सिरीज बघा पुरी मालवण ट्रिपची सिरीज असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पटपट तयारी करायला. चला मग गावानं सगळे रेडी झालेले आहेत. त्रयान इकडे रेडी आहे. निलिशा रेडी आहे. लारण्या रेडी आहे. आणि याला हस्त आहे. मम्मी तिकडे पूजा करते आहे निघायच्या अगोदर. बॅग बिग सगळे इकडे पॅक झालेले आहे. मी पण बॅग घेतलेली दुसरी 2 बॅग इकडे पॅक झालेली आहे. आणि दिनेश आणि प्राची तर नागोठण्याला पोचले. ते लोक बाईकने येतात. ते लोक प्राचीच्या गावाला जातात. मग तिकडून ते लोक उद्या सकाळी कणकवली कदाचित कणकवलीला पहिला येणार आणि मालवण. आणि हा तुम्हाला बोलायला विसरलो का पहिला आपण जातो माझ्या गावाला कणकवलीला. तर कणकवलीला जाणार आणि पहिला कणकवलीला जाणार. आजचा दिवस तिकडे स्टे करणार आणि दुसऱ्या दिवशी जाणार मालवणला. चला मग चला पटापट 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 चला पटापट पटापट पटापट. वाजले आहे 7:45. 7ला निघायचा प्लॅन होता पण जिजूची गाडी बॅटरी त्याची काहीतरी लो झाली. सनचा कॉल आला होता 7 वाजता. कालच तरी सगळं करून रेडी करून ठेवली होती पण काय माहिती त्यांची बॅटरी गाडीची बॅटरी लो झाली. आता वाजले 7:45. आता निघाले 10-15 मिनटात आपल्या बिल्डिंगच्या खालती येतील. मग आपण चलीला जायाचा. चला मग गाडी आता ऑलमोस्ट येणार. मग सामान विमान भरू आणि निघू. चलो चला तर आपण निघालो आहे. आता निघालो आहे. जिजू गाडी आलेली आहे. आपण निघालो. रिकॉर्डिंग चालू आहे. आलू बाद में खाते आपण. चलो चलो हम लोग निकल गए यहाँ से. घरातून आपण निघालो आहे. आता थ्रेड जाऊया आपण प्रियंकाच्याकडे. प्रियंका ओबराय मॉलला उभी आहे. हे लोक इकडे निशा बसली आहे. इकडे त्रयान आहे. इकडे लारण्य इकडे जिजू आहे. जिजू थोडा परेशान आहे. क्रिशू आहे. क्रिशू 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 लुक बॅक. क्रिशू से हाय. चला मग चला फटाफट आता निघू. 8 वाजले आहे. वाजून गेले आहे. तर ट्रॅफिक किती भेटतो माहिती नाही. चला मग चला यांची गाडी आलेली. आपण इकडे पोचलो आहे. आणि एक कडक निघतात ज्या पहिलं कोणाची कडक नजर लागलेली आहे. हमें कल ही बोल दिया गया था कि आप 9 बजे से पहले पनवेल पहुंचोगे इधर. सुबह सुबह किसी ने फूक मार दिया है गाड़ी के ऊपर. मैं बोल रहा हूँ नरकुंडी लगा दी अपने ट्रिप की किसी ने. चलो आगे गाड़ी में देखते कौन कौन है आया है.
हा केळे खावा केळे खावा. अरे कालिया हे का कटोरा कटोरा कट बघा याचा कट. तू गाडी चालला रे आज हा कुठे आहे झाली बॅग बघा इकडे. काय काय हा हे बा हे लोक. चला गणपती बाप्पा चलो आपला प्रवास चालू झालेला आहे. लेट्स गो इमॅजिका. नाही आपण जातोय मालवणला. चला फटाफट निघूया आता इकडून. पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आम्ही. चला दुपारचे वाजले आहे 10:30 आणि पोचलो आता आपण पनवेलच्या पुढे आहे. पेट्रोल भरतो आता. पेट्रोल भरायचं बाकी आहे. तर दोघांनी आणले पेट्रोल भरायला. एकाचं पेट्रोल एकाचं डिझेल. पटापट भरू आणि पुढे जाऊ कारण की जेवढं लवकर कणकवली पोचू आपण तेवढं चांगलं आहे. आराम करायला भेटेल म्हणजे. चला दुपारचे झाले 11:30. अजून सकाळच आहे. 11:30 वाजले. आपण नाश्ता करूया इकडे स्वामी समर्थमध्ये आणि पुढे जाऊ. दोन्ही गाडी लावली इकडेच. चालू आहे आता. पाली क्रॉस केला आपण. वाजले आहे 1 वाजला. प्रॉपर 1 वाजला आहे आणि 6 तासाचा अजून रस्ता आहे कणकवलीचा. जर तुम्हाला हर वर्षी हा रस्ता आपण दाखवतो पालीचा. ते हॉटेल पण समोरच येईल. जीपची गाडी पुढेच आहे. हा बघा तो हॉटेल आणि हा तो नदी साईडची. पण आता आपण नाश्ता केलेला आहे. मम्मीने आंबोळी आणली होती ती पण खाल्लेली आहे आणि वडापाव आणि कॉफी आणि चाय पण प्यालो आम्ही सगळे. तिकडे आता नॉनस्टॉप चालवायचं. चला उंबरवाडी आले. उंबरवाडी 1:15 वाजले आहे. थोडा गाडीचा रेस्ट आहे आणि आपण पण थोडं स्ट्रेचिंग करून घेतो. गाडी चेंज केली आहे. गौरवभाई आता झोपतात आहे आणि मी आता गाडी चालवतो आहे. बघा ते जिजू पण थकले म्हणून थोडं आराम करून निघणार. परत पोचू आपण. एक 6-7 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे आपण. 6-7च्या हिशोबाने पोचायला पाहिजे. बघा किती वाजता पोचतो. आणि इकडे हा परिसर आहे. इकडे झोपले सगळे. लाराने झोपली आहे. अरे माझी चिकनूची मम्मी झोपली आणि चिकनू जास्त आहे जागे. काय करतं चिमणी? काय करते तू? हा सीन झालेला आहे इकडे आता. एसीची कूलिंग करत नाही आहे. टायर पंक्चर. मजबूत नजर लगी हुई है. नज्जार 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 लगी नज्जार. टाइमपास करत होता बाहेरच आता. चला आपण कशेडी घाट पोचलो म्हणजे डायरेक्ट टर्नलकडे पोचलो आहे. तो आउटसाईड आणि हा इनसाईड आहे म्हणजे टुवर्ड्स कणकवली. हा मुंबई साईडला. इकडे इंडियाचा फ्लॅग दिला आणि इकडे आर्टचं ड्रॉइंग केलेलं. चला लाईट पण चालू आलेली इकडे. चांगला आहे कणाला एकदम. चला संध्याकाळचे वाजले आहे 5 आणि आम्ही तिकडे तेच रत्नागिरीच्या जवळ पोचलो आहे. आता नाश्ता करूया इकडे. आता आपला हा इकडे नाश्ता करूया. मिसळ खाऊया आणि मग पुढे जाऊया. काय खाल्लं नाही. हिरोडे काय खाल्लं नाही. आणि इकडे हे लोक कामावर लागलेले आहे. परत लॅपटॉप आलेला आहे आणि इकडे टीम पुरी जेवायला बसलेली म्हणजे नाश्ता करायला. नाश्ता करूया फटाफट आणि निघूया. 7-8 वाजता. 7-8 वाजेपर्यंत पोचू. 8-9 वाजेपर्यंत ऑलमोस्ट.
नाश्ता आला आपला. नाश्ता आपण करतोय मिसळ पाव. फटाफट खाऊ आणि निघू. लेट पण झालेलं खूप. फटाफट खाऊ आणि फटाफट निघू. लेट झालेले 8-9लाच पोचणार आणि जेवायचा पण बंदोबस्त करायला इकडे गेला. आपण फायनली पोचलोय हातखंबाला आणि वाजले आहे किती वाजले आहे 7 वाजले आहे 7. अजून 2 तास आहे म्हणजे आपण 9 वाजेपर्यंत पोचू. आणि मम्मी तिकडे हातखंबाला आंबे घ्यायला गेली आहे. आणि इकडे फणस पण आहे. इकडे तुम्ही बघणार इकडे फणस पण आहे त्या साईडला. आणि इकडे समोरच आंबे आहे. आपल्याला हातखंबाचे आंबे माहिती तुम्हाला. तुम्ही ब्लॉग गेल्या वर्षाचा ब्लॉग पण बघितला असेल का हातखंबाला आपल्याला स्वस्तमध्ये भेटतं. बघूया चला. 450. 450ला किती 1 डझन. हा सांगा 550 600 सांगत होती 450. 450ला 1 डझन घेतलेले आंबे. चला बघूया. चला आता 9 वाजेपर्यंत पोचू आपण. रात्रीचे वाजले आहे आता पावणे 10 वाजले आणि आपण कणकवलीला पोचलो आहे. आणि आता जेवायला इकडे डायरेक्ट लोकप्रिय हॉटेलमध्ये आलो आहे. कम्प्लिटली व्हेज आहे. तर पनीर मशरूम आणि जे पण मागवलं आम्ही जेवणार इकडे आणि डायरेक्ट निघणार इकडून घरी. असा हा लोकप्रिय हॉटेल आहे. पुढं मालवणीच थीम दिलेली आहे. बाकी लोक जेवतात इकडे. चला मग भेटू आपण मला निघताना भेटू. तर व्हेज सूप आलेलं आहे. व्हेज सूप खाऊया स्टार्टरमध्ये आणि नंतर जेवूया. जेवण पण तुम्हाला दाखवतो. टेस्ट पण माझी लास्ट सांगतो काय कसं होतं ते. मशरूम मसाला आलेला आहे आणि पनीर आणि बटर रोटी. फटाफट खाऊया आणि निघूया घरी. खूपच लेट झालं आहे. घरी पण आहे 15-10 मिनटं तरी लागेल घरी पोचवायला. अंधार आहे ना. फटाफट खाऊन निघूया. चला आपलं जेवण झालेलं आहे. जेवण एक नंबर. जेवण एक नंबर होतं. मस्त होतं. सोलकडी एकदम मस्त होतं. सगळ्यांनी सोलकडी प्याली. चला आता घरी निघू फटाफट घरी. गुड मॉर्निंग गावाला. सकाळ झालेली. काल आपण रात्री लेट आलो. इकडे 11:30 वाजेपर्यंत आपण इकडे आलो. हा आपला गाव परिसर आपला साफ केलेला आहे येताना. मस्त एकदम प्रॉपरली आलो. दोन्ही गाडी इकडे लावली. सामान काढलं आणि झोपलो. हे आंब्याचा आपला आंबा नाही आहे पण समोरचा आंबा आहे. मस्त कैद्या आलेले वरती बघू शकतो मी. आणि खालती पण पडलेले खाली. असा आपला मुंबई टू कणकवलीचा प्रवास होता. आणि आल्यानंतर सगळ्यांनी आंघोळ केली. बसले होते सगळे बाहेर. इकडे बसले होते मस्त. मध्ये थोडी लाईट पण गेली होती पण 2-3 मिनिटासाठी लाईट गेली होती. नंतर गरमी आहे आतमध्ये. घरामध्ये पण गरम होतं. बाहेर थंड आहे पण आतमध्ये पण गरम होतं खूप. तर हा होता आपला प्रवास मुंबई टू कणकवलीचा. आता प्रवास चालू होणार मालवणचा. म्हणजे आम्ही सकाळी निघणार इकडून 11:30-12 वाजेपर्यंत निघणार. तिकडे 11:30 चेक इन आहे. चला मग ते पण प्रवास तुम्हाला दाखवीन आणि तिकडची मजा पण तुम्हाला बघायला भेटेल. तर ह्या व्लॉगला पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर वाढवत जावा. आपल्याला दाखवायला पण मजा येणार. चला मग हा व्लॉग इकडे संपवू. टाटा बाय बाय. टेक केअर.